नमस्कार, मी उदय गुंडेले आपलं सर्वांचं आदर्श महाराष्ट्र न्यूज मध्ये स्वागत करतो। मंडळी, आपण आहोत लातूर जिल्ह्यातील अहमदपूरच्या टेंभुर्णी या ठिकाणी। आज दिनांक 29 जानेवारी रोजी लोकराजा अध्यापक विद्यालय रोकडा सावरगाव यांच्या वतीनं या ठिकाणी या जिल्हा परिषद शाळेमध्ये आंतरवासिता शिबिर समारोप या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं। या शिबिरामध्ये कोणकोणत्या पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेले होते आपण या लोकराजा अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य तुरेवाले सर यांच्या सोबत आपण या ठिकाणी बोलणार आहोत। यांच्या आपण या ठिकाणी प्रतिक्रिया घेणार आहोत। सर नमस्कार, आपलं आदर्श महाराष्ट्र न्यूज मध्ये स्वागत आहे। की सर, या आंतरवासिता शिबिरामध्ये जे आपण आज टेंभुर्णी या जिल्हा परिषद शाळेमध्ये जे कार्यक्रम आयोजित केलेला होता, या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण काय सांगाल? सर, आमचा लोकराजा अध्यापक विद्यालय अंतर्गत छात्रसेवा काल शिबिर आंतरवासिता शिबिर जो आहे 15 जानेवारी 2025 पासून आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे। माननीय मुख्याध्यापक जिल्हा परिषद टेंभुर्णी शाळेचे आदरणीय जाधव सर यांनी आम्हाला ही शाळा उपलब्ध करून दिल्याबद्दल मी प्रथमतः त्यांचं ऋण व्यक्त करतो। आणि येथील कर्मचारी जे आहेत सर्व जाधव सर असतील, यादव सर असतील आणि गिरी मॅडम असतील, गायकवाड सर असतील, पूजा मॅडम असतील, तर या सर्व शिक्षक वर्गाने आम्हाला खूप सहकार्य केले। आमच्या छात्राध्यापकांना वेळोवेळी जे काही मार्गदर्शन आहे ते अतिशय मोलाचं सहकार्य आणि मार्गदर्शन केलेलं आहे। जे काही विद्यार्थ्यांच्या काही लहान सहान चुका असतील त्यांनी त्या ठिकाणीच सांगून दुरुस्त करून घेतलेले आहेत। अशा ही सहकार्याची भावना या ठिकाणी आम्हाला सरांनी दिल्याबद्दल मी त्यांचा खूप खूप ऋण व्यक्त करतो। त्यानंतर या शाळेतील विद्यार्थीही अतिशय सुंदर आणि हुशार विद्यार्थी आहेत। जाधव सरांनी आणि त्यांच्या सहकार्याने ह्या शाळेतील विद्यार्थ्यांचा जो काही पाया आहे तो पाया खूप विद्यार्थी असे हुशार विद्यार्थी आहेत ते आमच्या या छात्राध्यापक विद्यार्थ्यांना जाणून आलेले आहेत। आणि आमच्या या छात्राध्यापक विद्यार्थ्यांनी 16 जानेवारी 2025 पासून जो हा 15 दिवसाचा कालावधी आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने आनंदी वातावरणामध्ये हा शिबिराचा कार्यक्रम आज शेवट समारोप आहे। तर या निमित्तानं आज कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थितीमध्ये माननीय शिक्षणाधिकारी माननीय मठपती साहेब हे आम्हाला या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले आहेत। त्यानंतर आमच्या लोकराजा अध्यापक विद्यालयाचे सचिव साहेब माननीय तुरेवाले सर, त्यानंतर आदरणीय कवी म्हणून ओळख असणारे असे वाघमारे सर, आणि त्यानंतर आम्हाला ह्या गावचे प्रथम नागरिक म्हणजे लोकशाहीला जे काही वाचा फोडणारे आहेत त्या वाचा फोडणारे असे एक दणकर व्यक्तिमत्व असणारे कणकट व्यक्तिमत्व असणारे उदय गुंडेले साहेब पत्रकार हे आम्हाला या ठिकाणी आज या कार्यक्रमाला वेळेतला वेळ काढून आम्हाला सहकार्य केले, उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचंही ऋण व्यक्त करतो। या ठिकाणी लोकराजा अध्यापक विद्यालयाचे काही छात्र अध्यापक या ठिकाणी आपल्या सोबत उपस्थित आहेत। मला सांगा की जे 15 दिवसाचा जो आंतरवासिता जो दिवस आहे तो दिवस आपल्याला नेमका काय अनुभव देईल? खूप अनुभव देऊन जाईल। आम्हाला एवढी काही माहिती नव्हती आंतरवासिता शिबिर म्हणजे काय, ते आम्हाला इथं आल्यानंतर कळालं। त्यानंतर आम्हाला या शाळेत आल्यानंतर एवढं सगळं अनुभवायला मिळालं, कसं शिकवायचं, काय लेकरांना काय पाहिजे। जिल्हा परिषद शाळा म्हणजे आम्ही पण त्याच शाळेत शिकलेली आहे। जिल्हा परिषद शाळा ही खूप चांगली शाळा असते। आता कुठंतरी हे संपत चाललंय की सगळे विद्यार्थी इंग्लिश स्कूलला चाललेत। जिल्हा परिषद शाळेकडे वळण्याची गरज आहे लहान मुलांना। शाळेमध्ये खूप आम्हाला चांगले अनुभव आले आणि इथले शिक्षक पण खूप आम्हाला सपोर्ट केले, त्यांचे मी अभिनंदन करते, आभारी आहे। थँक्यू। तर आपल्या सोबत आणखीन काही या ठिकाणी अध्यापिका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून यांनी काम पाहिलेलं आहे, यांच्याकडे आपण जाणार आहोत। मॅडम, काय सांगाल या शिबिराबद्दल? नमस्कार, मी आज इथे आंतरवासिता तासिकामुळे इथे आले आहे। तरी मला ह्या शाळेमध्ये खूप चांगला अनुभव आलेला आहे। तसेच एचएम म्हणून मला काही एवढं माहिती नव्हतं, तरी पण मला जाधव सरांनी खूप मदत केली।
बाकीचे सर्व शिक्षकांनी पण खूप मदत केली, विद्यार्थ्यांनी पण सहकार्य केले, माझ्या पण स्टाफने मला खूप सहकार्य केले आणि ह्या शाळेकडून मला खूप काही शिकायला मिळालं. धन्यवाद. आपल्यासोबत आणखीन अध्यापिका आहेत. मॅडम, मला सांगा की हे जे क्षेत्र आहे तुमचं अध्यापकाचं, तर ते क्षेत्र हे तुम्ही का निवडलेलं आहे? आम्हाला हे क्षेत्र खूप छान वाटलं, कारण ह्यामधून आम्ही विद्यार्थी घडवू शकतो. जे आम्हाला ज्ञान आहे ते ज्ञान आम्ही मुलांमध्ये पेरू शकतो आणि ह्या ज्ञानामधून त्यांचं भविष्य घडेल. जसं आम्ही पण आमच्या भविष्यासाठी काहीतरी धडपडत आहोत, तसं त्यांनी पण पुढे चालून त्यांचं भविष्य घडवण्यासाठी धडपडतील आणि आम्हाला त्या विद्यार्थ्यांमध्ये काहीतरी सुप्त गुण छान बघायला पण भेटतील, आम्हाला पण शिकायला भेटतील, म्हणून आम्ही हे क्षेत्र निवडलं. नमस्कार, माझे नाव मोरे साक्षी. आम्ही DED करत असताना शिबिरासाठी आमच्या सरांनी जिल्हा परिषद शाळा निवडली टेंभुर्णी येथे. आम्हाला 15 दिवसाचं शिबिर करायचं होतं शाळेवर. इथे आल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना शिकवताना आम्हाला इथल्या सरांनी खूप सहकार्य केले. वर्गात आल्याच्या नंतर कसं शिकवायचं आम्हाला थोडंफार माहिती नव्हती, पण आतापर्यंत आम्ही शिकवलेलं नव्हतो कधी. म्हणजे आम्ही पण एक विद्यार्थीच होतो वर्गातले. विद्यार्थ्यांना शिकवत असताना आम्हाला त्यांच्याकडून पण शिकायला मिळाले खूप काही. आणि 26 जानेवारी निमित्ताने आम्ही इथे येऊन खूप काही खेळ घेतलो व खेळ घेताना आम्हाला खेळायला पण मिळाले. इथल्या सरांनी खूप काही आम्हाला सहकार्य केले. धन्यवाद मॅडम. तर मंडळी, आपण या ठिकाणी या सर्व अध्यापकाकडून आपण माहिती अशी घेतलेली आहे की हे भविष्याचे एक आदर्श शिक्षक म्हणून या ठिकाणी यांच्याकडे पाहिलं जाणार आहे. तर अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज करिता. उदय गुंडिले, अहमदपूर, लातूर.